दुपारी अचानक वाहनांचे धाडधाड आवाज ऐकू आले. त्यांची काटेरी कुरकूर, अस्पष्ट कुजबूज आणि वेगवान हालचाली यावरून शंभूराजांनी ओळखले. ते मृत्यूदूतच होते. राजे सावध झाले, पण ती भयप्रद पावले पलीकडेच थांबली. कानावर कवी कलशांच्या बाजूची झटापट ऐकू आली. सैतानाच्या त्या दूतांनी कविराजांना जखडले वाटते. पावले दूर निघाली. डोळ्यांच्या खाचांना दृष्टी नव्हती, पण राजांच्या शरीराची सारी रंध्रे सख्या दोस्तासाठी आक्रंदत होती. शंभूराजांनी कठोर सुरात हाक दिली, थांबा, इकडे या. त्या हाळीची जरब खूप धारदार आणि तीक्ष्ण होती. जिने त्या यमदूतांची पाय लटपटले, ते यांत्रिकपणे कलशांना घेऊन राजांच्या पुढे आले. दोघांच्या श्वासांना एकमेकांची ओढ होती. शंभूराजांनी कविराज करून हंबरडा फोडला. तसे ते दोन्ही देह एकमेकांकडे ओढले गेले. दोघांचे हात पाठीवर बांधलेले. एकमेकांना मिठी द्यायची त्या दोन्ही देहांना खूप आस होती, परंतु ते शक्य नव्हतं. गारगोटीवर गारगोटी घासली की त्यातून ठिणग्या बाहेर पडतात, तसे ते दोन्ही देह एकमेकात जणू जीवाशिवाचा सेतू बांधत होते. त्यांचे श्वास, हुंकार यांनी न्याराच गोप तयार केलेला. कविराजांना जिभेअभावी बोलता येत नव्हतं. त्यामुळं त्या देहाची विलक्षण तडफड चालली होती. पंख तुटलेला जटायू असा तळमळला नसेल. शंभूराजांनी आक्रंदत विचारलं, कविराज, चाललात आपण मृत्यूच्या या महामंदिराकडे? आमच्याही आधी? किती भाग्यवान आहात आपण. कविराजांच्या देहाची तगमग तगमग झाली. औरंगजेबाच्या दुष्ट कट्यारीने जिभेच्या शेंडा कापून नेला होता. दुपारीच औरंगजेबाच्या धटिंगणांनी कारभार आटोपला होता. कविराजांचे हात पाय असे एक एक अवयव तोडण्यात आले. ते रक्तमांस नदीच्या दरडीवर भिरकावलं गेलं. 15 मैलांच्या परिघात पसरलेल्या पाचशहाच्या तळावर खूप सन्नाटा पसरला होता. कवी कलशांना हालहाल करून मारल्याची खबर सर्वत्र झाली होती. फौजी तळांना अनुभवलं होतं. कवी कलशांच्यावर होणारे अत्याचार ही जणू शंभूराजांवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक अत्याचाराची रंगीत तालीमच असायची. पाचशहाच्या फौजेत काम करणारे गरीब मराठी भिस्ती, पानके, वाडपी चोरून रडत होते. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या पुत्रावर स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीवर ओढवलेला हा दुःखद प्रकार त्यांना खूप भिवत होता. पाचशाही तळावर सजेची अंमलबजावणी करण्यासाठी एक वेगळे फाशी तख्त होते, पण तिकडे कविराजांना किंवा शंभूराजांना न नेण्याचा निर्णय पातशहानेच घेतला होता. जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा संधी गवसेल तेव्हा पातशाह, शंभूराजा आणि कलश हे मामूली कैदी आहेत, फाशी तख्ताकडेही त्यांना घेऊन जायची नाही अट्टासाने सांगत होता. त्याचाच परिणाम म्हणून कलशांच्या देहाचे तुकडे भीमा नदीच्या दरडीवर पडले होते. तिन्ही सांजेची खबर बाहेर पडली. संभाच्या शिक्षेचा अंमल दस्तूरखुद्द आलमगीर पातशहांना बघायचा आहे. त्यासाठी ते नदीकडे निघाले आहेत. ती गोष्ट समजताच बोटाच्या दाराचं असद खानाने त्यांना रोखून धरले. पातशाह दरडीवर पोचला. भीमेच्या पात्रात सूर्याचा गोळा दडत होता. आजूबाजूच्या सर्व राहुट्यांना, गोटांना, पागांना नेत्र फुटले होते. सर्वांच्या नजरा नदी तीराकडेच लागल्या होत्या. साखळदंडांनी बद्ध केलेले शंभूराजे भीमेच्या उतरणीवर उभे होते. त्यांच्या डोळ्यांच्या खाचातून मीनासारखा द्रव पाझरत असल्याचा भास होता. डोई दाढीचे 1.5 महिन्याचे बाल ताठ झालेले त्या योग्याच्या दिमाखात उभे होते. रापलेली चर्या उन्मादमान हर्षाने वाकल्यासारखी दिसत होती. इतक्या संकटानंतरही, वादळ वाऱ्यांच्या जीव घेण्यात तडाख्यानंतरही मान आणि पाठीचा कणा ताठ होता. भीमेच्या पात्रात अंधार पाझरू लागला. दरडीवर मोगलांच्या दिवट्याने हलाल पेटले. माशालींच्या उजेडात मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असताना शंभूराजांच्या चर्येवर एक आवरसा दिमाग होता. ते पाहून त्या मृत्यूंजयी अमावस्येच्याही काळजात थरकाप उडालेला. पातशाह धीमी पावले टाकत पुढे गेला. हातामध्ये आखूड पात्यांचे पण मजबूत, अतिशय धारदार जमदाडे आणि कुऱ्हाडी घेतलेले 5 दैत्य तिथे उभे होते. पाठीमागे तात्पुरता खांब उभारला गेला होता. त्यावर अजून कलशांच्या रक्ताच्या ताज्या खुणा होत्या. पातशहाने आपल्या नजरेचा इशारा करताच त्यातले 2 दैत्य गडबडीने पुढे आले. त्यांनी एक खोल घळीची काळी टोपी उलटी करून राजांच्या मुंडीमध्ये अडकवली. तिचे बंद ते गळ्याजवळ रिवाजाप्रमाणे बांधू लागले. तसा पातशाह कडाडला, चलो हटो बेवकूफ हो, कायद्याला आखेच नाहीत तर ते बांधता कशाला. त्याबरोबर दूर फेकली गेली. औरंगजेब स्वतः त्या खांबाजवळ जाऊन उभा राहिला. त्याने त्या धटिंगणांना थोडंसं दूर होण्याचा हाताने इशारा केला. खांबाशी जखडलेल्या त्या देहाकडे औरंगजेब उन्मादाने बघत होता. ह्याच नरदेहाने पातशहाच्या डोईवरचा हा जो किमांश आहे तो हिसकावून घेतला होता. नाराजीने, अपमानाने आणि वैफल्याने औरंगजेबाला दख्खन देशी गरागरा फिरवलं होतं. तो जिद्दी बगावतखोर देह आपल्या मुठीत यावा याचे पातशहाला खूप समाधान होते. शृंखलेनं खांबाशी जखडलेल्या देहाकडे पाहत औरंगजेब बोलला, संभा, जहन्नमी, तू तुझ्या बापापेक्षा आम्हाला 10 पट परेशान केलंस, सतावलंस. आमची एकही गुजारिश कबूल केली नाहीस. किमान तुझ्या तोंडून शरणागतीचे लफ्ज ऐकावेत या एकाच इराद्यानं आम्ही तुझी जुबान शाबूत ठेवली होती.
तिचाही तू इस्तेमाल केला नाहीस. आमच्याशी गेले कैक साल गद्दारी करणाऱ्या बगावतखोरांची नावही सांगायला तू तयार होत नाहीस. तुझ्या डोळ्याच्या खोबणीतून तुझी नजर काढून आज पुरे 7 दिवस लोटले. तुला अंधाराच्या दऱ्यात ढकलून दिले तरी तुझ्या घमंडी पायांना अजून कपकपी सुटत नाही. मौतच्या दारात तुझ्या जनावरासारखा जुलूस काढूनही रायगडाच्या शिखरावर बसलेली तुझी राणी गडबडून जात नाही. ती दुर्गांच्या किल्ल्यांच्या चाव्या देऊन तुझी जिंदगीसाठी आमच्या पुढं सर परपटत नाही. सह्याद्रीच्या पहाडासारखी तुम्हा दोघांची कितीही बेगुमानी. संभा, तुला यापुढे आता जिंदा ठेवावा यासाठी वजह तरी काय उरली आहे? मृत्यूच्या उंबरठ्यावर जराही न डगमगता तो महायोगी धैर्याने तसाच उभा होता. कमालीची ताट अविचल. हा नाही की हो नाही, जीवन मरणाच्या कल्पनेच्याही कैक योजने उंच जाऊन तो पोहोचला होता. बादशाचे लष्कर, कैदखानाने त्याच्या राक्षसी चाली या साऱ्या गोष्टी त्याला खूप मामूली वाटत होत्या. त्याच्या काळजाच्या कप्प्यामध्ये मात्र जगदंबेचा, जगदीश्वराचा आणि शिवरायांचा अखंड धावा सुरू होता. बादशाह आपली दमदार आणि करारी पावले टाकत त्या वीराच्या अगदी जवळ जाऊन कुजबुजला. संभा, काप्र बच्चा, आम्ही गेल्या 8 सालातला जंगे मैदानावरचा तुझा जलवा पाहिलाय. त्याला दाद देण्यासाठी तुझे कैक गुन्हे माफ करायची आणि तुला राजबंदी म्हणून उमर कैदेत ठेवायची चहा आमच्यासारख्या शहनशाच्या उरामध्ये पैदा झाली तर त्यात गैर ते काय? एक और आखरी मौका ले ले. बता दे, कुठे आहेत तुझे हिरे जवाहरात से लबालब खजाने? इतना तो बता दे, कौन कौन है वो गद्दार जे जिंदगीभर पातशाचं नमक खातात आणि दुश्मनांची शायरी गातात? पातशाच्या त्या दरडावणीचा काहीच उपयोग झाला नाही. शंभूराजांच्या मुखावरची ती बेदरकारी, ती ताठमान अगर पाठ त्या मगरूर पातशापुढे जराही झुकली नाही. तसा औरंगजेब वैफल्याने काहीसा त्रासून कसानुसा हसत बोलला. संभा, केवळ खुदाची खैर म्हणून एका बेसावत बघताला तू आमच्या एका बाटक्या दख्खणी सरदाराच्या हाती लागलास. नाहीतर तू जंगली पंछी, बहता वारा, तुले यापुढे मात्र जिंदा ठेवायचा गुन्हा आम्ही हरगिज करणार नहीं, क्योंकि इस बार अगर हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे तो हमें पूरा यकीन है कि तू बचेगा तो हमारा खात्मा जरूर करेगा. ये बात जैसे तुम जानते हो वैसे हम भी खूप जानते हैं. अधिक न थांबता पातशाने आपल्या धटिंगणाकडे गरकावून बघितले. त्यांच्या हाती जमदाड्यांची आणि कुऱ्हाड्यांची धारदार पाती होती. मशालींच्या तांबूस प्रकाशात ती कमालीची लखलखत होती. बाजूलाच भीमेचा काळा शार डोह, ते सैतानी दृश्य आपल्या डोळ्यांसमोर घडू नये या भीतीपोटी जणू उजेड अंधाराच्या आडोशाला पळून गेला होता. आज काहीसा लवकरच सूर्यास्त झाला होता. कुठेतरी कुत्र्यांचा कलकलाट चाललेला. जगदंब जगदंब राजे तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागले. डोळ्यांच्या खाचात नेत्रकमळे नव्हती, परंतु राजांच्या मनःचक्षुसमोर अनेक दृश्यांचा झिरझिरीत पडदा हलू लागला. आपले कोणतेही म्हणणे ऐकायला संभाजीराजे तयार नाही हे पाहून पातशाह भयंकर संतापला. त्याने फरजदारी पथकाला बाजूला केले. बोटात वाघनख्या घातलेल्या हैवानांचे एक पथक शेजारी तयार होतेच. बादशाहने त्यांना इशारा केला तसे हशम पुन्हा पुढे धावले. शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले गेले. 2 बलदंड शरीराचे राक्षस पुढे झाले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून तंबूत ताशे जोरजोराने वाजवले जाऊ लागले. तसे ते दोन्ही राक्षस दिन दिन करत बेंबीच्या देठापासून उडू लागले. राजांच्या अंगामध्ये तीक्ष्ण वाकड्या वाघनख्या घुसून जोराने खाली खेचून ओढू लागले. राजांची त्वचा टरटरा फाटू लागली. कातडी सोलली जाऊ लागली. आतडी तुटू लागली. त्या दोघांच्या हातावर रक्ताचे उमाळे फुटून रक्ताच्या धारा खाली सांडू लागल्या. शंभूराजांनी जीव बचावण्यासाठी हंबरडा फोडला नाही, पण दातात दात रुतून तो अत्याचार सहन करण्याचा ते प्रयत्न करीत होते. वस्त्राच्या चिंध्या कराव्यात तशा त्यांच्या रक्तमांसाच्या चिंध्या होत होत्या. तो लोळागोळा होणारा मानवी देह जागच्या जागी थरथरत होता. अंगातून रक्ताचे उमाळे लागलेले महादेवाच्या पिंडीवरून अभिषेकाचे दहीदूत पायदळी पडावं तसं रक्त राजांच्या पायाभोवती गोळा झाले. त्यांच्या पकऱ्यासारख्या सोलल्या गेलेल्या देहाकडे बघून औरंगजेब खदखदा हसत होता. राजांचे फाडलेले जिवंत शरीर जागच्या जागी थरथर उडत होते. तो जिवंत देह सोलून ते दोघे हैवान बाजूला झाले. त्याबरोबर पातशाने त्या फरजदारी 5 धटिंगांना इशारा केला. त्या दैत्यांचे हात थरथरले, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी ते शंभूराजांवर तुटून पडले. एकाने आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने धारदार पाते जोराने राजांच्या मानेत घुसवले. तशी रक्ताची एक चिळकांडी उडाली. मुंडी अर्धी तुटली, खाली उखळू लागली. त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार घाव बसला. शिर धडा वेगळे झाले. बादशाच्या समोर खोजांनी तबकात राजांची मुंडी धरली. औरंगजेबाने ती हातामध्ये घेतली. त्या गरम शिरावरून रक्ताने माखलेल्या दाढीवरून त्याने खुशीत हात फिरवला. काही वर्षांपूर्वी आपल्या थोरल्या भावाची मुंडी त्याने अशीच अगदी थंडपणे चाचपून बघितली होती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.